तर स्टॅनलीचा डबा तर उघडावा लागेलच. अमोल सर, आतापर्यंत तुम्हाला फार वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आम्ही पाहिलंय. यामध्ये एका बेदरकार व्यक्तीची भूमिका करताना तुमच्यासाठीचा हा अनुभव कसा होता आणि रितेश सरांच्या दिग्दर्शनाखाली स्वतः एक दिग्दर्शक असताना तुम्ही कशा पद्धतीने काम केलं? नमस्कार नमस्कार नमस्कार. डब्बे कोणी उघडू नका. असं आहे की ही बार्गेनच नव्हती. कारण रितेश सर जे माझे स्नेही आहेत, मित्र आहेत, आणि जेनिलिया दे आर माय डिअर फ्रेंड्स. आणि त्यांची जी 2 मुलं आहेत, 2 रत्न राहिल आणि रिया, त्यांना छोटे छत्रपती शिवाजी महाराज करायची जी भूमिका होती त्याकरता रितेश बुवा आपल्या छाव्यांना माझ्या ऑफिसात घेऊन आले. आणि त्यांना मी फार बेकार हॅबिट लावले दोघांनाही. पंजाब स्वीट हाऊसचे समोसे आणि जिलब्या, दोघही मुलं जलेबी म्हणत नाहीत, जिलबी म्हणतात. आणि ती आमची दोस्ती मैत्री जी आहे ती आता इज गोइंग टू गो टू इटर्निटी, बिकॉज दॅट इज द बॉन्ड दॅट ऍक्च्युअली आय सेड येस टू. दॅट द चिल्ड्रन विल कम and I'll sit with them and we'll do the scenes and have fun and eat jalebi and samose. In return, I don't know what struck him, but he said, I have an original idea which I want to run by you. Okay, I want to offer you a role. Now, you know that I am not an actor on the shelf. It's not like I am seen in OTT here. I don't. I was so overwhelmed. एक तो छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट आणि त्यावर ही इज गिव्हिंग मी सच इम्पॉर्टन्स. आणि द ग्राफिक वे दॅट ही डिस्क्राइब द सीन्स ऑफ आदिल शाह, I mean, it was a given. I said, even if you didn't describe it, even if you didn't say anything about it, मी तर येतोच आहे. आणि मुलांचं जेव्हा शूटिंग असेल तर मी उभाच आहे त्यांच्याकरता. पूजेलाही होतो मी. द फर्स्ट पूजा that happened. आणि जेव्हा अजय अतुल त्यांना पाहिलं मी, आय न्यू इट दॅट ज्योती देशपांडे अँड जेनिलिया डिसूजा हॅज अ विनिंग तिकीट. And then, of course, to talk just a little bit about my director, कारण ते फार गरजेचं आहे. त्यांनी जी त्यांचा स्टडी एक, त्यांचं आय फॉर डिटेल दुसरं, आणि तिसरं पिच परफेक्ट. ऍक्टरला पिच परफेक्ट डायरेक्टर जेव्हा भेटतो तेव्हा जादू होते. म्हणजे माझ्यासारख्या जुन्या बॉलला, म्हणजे 63 वर्षाचा जुना बॉल आहे, टाकतात पण ते बोलले नाही सर थोडास नाही, थोडं बघा ना, सोडणार नाही माणूस तुम्हाला. दॅट्स अ हॉलमार्क ऑफ अ व्हेरी गुड अंडरस्टँडिंग अँड सेन्सिटिव्ह डिरेक्टर. आय लव्ह हिम. आय लव्ह रितेश देशमुख, जेनिलिया and the 2 babies to death. I hope it continues all my life. God bless you, sir. Thank you so much. अजी सर, आणि कवी, गीतकार, अत्यंत विचारी अभिनेता जितेंद्र जोशी यांच्यासाठी. जितेंद्र, मी काही तुला प्रश्न विचारणार नाही, तुझा अनुभव तुझ्या शब्दांमध्ये तू मांडावास अशी तुला विनंती. नमस्कार. अंगावरचा शहारा कधीच खोटं बोलत नाही, कारण शहारा कधीच पैसा देऊन येत नाही. शहारा येतो भावनेनं. आणि जी भावना मला आत्ता व्यक्त करायची त्यासाठी मला 2 ओळी अशा सुचतात की, साध घालते माय मराठी तेथेची धन्य झालो, साध घालते माय मराठी तेथेची धन्य झालो, गत जन्मीचे पुण्य म्हणून महाराष्ट्र देशी जन्मालो. माझे आजी आजोबा जिथून कुठून आले, मी धन्य झालो की मी या पुण्यभूमीत जन्माला. ज्या भूमीमध्ये सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून वाहणारा वारा माझ्याही अंगावरून जेव्हा जातो तेव्हा तो माझ्या शहाऱ्याशी स्वतः बोलतो. आणि त्या वाऱ्यामध्ये माझ्या छत्रपतींची, आपल्या छत्रपतींची गाथा आहे. आता ती अशी गाथा आहे
की एक काय 100 चित्रपट निघाले तरी सुद्धा ती कोणी सामावू शकत नाही. परंतु हे इतकं मोठं शिवधनुष्य हे पेलत असताना भाऊंनी फोन केला आणि सुदैवाने एक कोणीतरी म्हणजे एक अभिनेता, ज्येष्ठ अभिनेते असणार होते, परंतु काहीतरी प्रॉब्लेम. भाऊ म्हणले की असं आहे, तुम्ही येता का? आणि मी आलो आणि मी काम केलं. आणि आज या क्षणी इथे उभं राहिलेलं असताना जेव्हा मी ट्रेलर पाहिला तेव्हा मला धन्य झाल्यासारखं वाटलं. कारण एकतर या सगळ्या मंडळींच्या सोबत मी या चित्रपटात आहे. त्या व्यतिरिक्त आपण म्हणू ना की जिथे पृथ्वी स्वतः थाळ बनून उभी आहे आणि सूर्यचंद्र त्या तेजाची आरती गात आहेत, त्या आरतीतलं एक छोटस फूल, एक छोटस, शेवटी त्याचं निर्माल्य झालं तरी ते माझ्या देवाच्या चरणी, ते माझ्या राजाच्या चरणी जर अर्पण करता आलं तर किती सुंदर गोष्ट आहे. या कारकीर्द नट असणं आणि अभिनेता असणं हे सगळं एकीकडे, आणि अशा चित्रपटाचा, राजाचा, आपल्या छत्रपतींचा इतिहास सांगताना त्याचा एक छोटासा भाग होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि ते भाग्य माझ्या नशिबी आलं. यासाठी मी रोहन मापुसकर याचे कास्टिंग डिरेक्टर, याचे लेखक प्राजक्त देशमुख, ज्यांचे शब्द मी बोललोय, आणि रितेश भाऊ आणि जेनेलिया वहिनी, मी तुमचे आभार व्यक्त करतो की मला तुम्ही निवडलं यासाठी. म्हणून म्हणजे काय मला माहित नाही की आपली मुलं बाळं आपली नावं काढतील की नाही, पुढे कोणी घेईल की नाही. 2 पिढ्यानंतर सगळे विसरतात, पण हा चित्रपट राहील आणि या चित्रपटाच्या निमित्ताने आपण राहू. हे फार नक्की विल बी अ प्लेजर वॉचिंग यू ऑन बिग स्क्रीन. जितेंद्र, पुन्हा एकदा खूप खूप थँक्यू. इतकं भरभरून मनातलं बोललास. मला रितेश सर आणि जेनेलिया मॅमच्या चेहऱ्यावरचा आनंद, धाकधूक, हुरहुर सगळंच दिसतंय. मी त्यांच्याकडे येणार आहे. आपण जनरली कोणाचं कौतुक करत असतो आणि ही गेल्या कित्येक वर्षांपासूनची टर्म आहे, आपल्याला माहिती आहे. पण ही टर्म बदलायचं काहीच बहुतेक त्यांच्या बाबतीत झालं असेल, कारण स्वतः शिवभक्त असलेले दोघेही छत्रपतींवरची अशी काही निर्मिती होते म्हटल्यानंतर त्यातल्या या अँथमचा आणि आय एम शुअर अजूनही काही गीतं आणि या सगळ्या आपलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याबद्दल सगळं ऐकायला आम्ही आतुर आहोत. सुरुवात करूया अजय सर तुमच्यापासून. सगळ्यांना नमस्कार, सगळ्यांना जय शिवराय. खूप पहिले सगळ्यात महत्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटली या प्रसंगी, कारण आम्ही सुरुवात कशी केली वगैरे हे सगळं एक त्याला वेळ लागेल सांगत राहायला. पण आता जे ट्रेलर पाहिलंय, रितेश भाऊ, ज्योती मॅम, एव्हरीबडी, तेव्हापासून ना म्हणजे पहिलं ट्रेलर पाहिल्यानंतर सुद्धा, नंतर हिंदीमध्ये पाहिल्यानंतर सुद्धा ते जे अश्रू सुरू झाले होते डोळ्यातले थांबत नाही. भाऊ असं कधी झालं नाही. हे इतकं हृदयाला लागलंय. हे पाहायचं होतं, हेच पाहायचं होतं. थँक्स ऑल. त्यांच्या गावातील लाईन आहे काय ना आमच्यासाठी हे सगळे कलाकार आहेत. आता आजच बघतो, आम्ही जिजाऊस बघतो, आम्ही शहाजी राजेच बघतो. जेव्हा महाजिजाऊ म्हणतात ना, आम्हाला त्याच मुटका आणून द्या. आम्हाला माहिती ते किती खोल आहे, ती जखम किती खोल आहे. आमच्यासाठी ते इमोशनलच आहे. आमच्यासाठी आम्ही बघताना सुद्धा, आम्ही ऐकताना सुद्धा, जेव्हा भाऊनी स्टोरी सांगितली त्याही वेळेला ते तितकंच टोचत होतं. कारण त्याच्यातली धार काय ती आम्हाला माहिती आहे. सगळ्या आपल्या इतिहास प्रेमी महाराष्ट्रातच सगळ्याच लोकांना हे माहिती आहे आपण कसं पाहतो या गोष्टींकडे. आमच्याकरता ना एक शब्द होता, मी कायम बोलत होतो, आमचं निखिल असेल भाऊंबरोबर बोलत होतो, तो एक ऐकलेली ओढ आहे. काय ऐकतो आपण? शिवरायांचा 8वा रूप, शिवरायांचा 8वा प्रताप. फक्त आठवत होतो, फक्त आठवत होतो. कारण ऐकून, वाचून, बघतो ना खूप छान वाटलं. तो बघताना खूप छान वाटला. आता हे रूप आठवून
तो प्रताप आठवून त्याबद्दल काही कंपोज करायचंय. ही छोटी गोष्ट झाली हो, फार ही खूप छोटी गोष्ट झाली. ती मानवंदना देता आली, तो मुजरा करता आला. आय थिंक आमच्या देवाने आम्हाला संगीतकार केलंच कारण आम्हाला हे करता यावं म्हणून. आता तसं आमच्याकडे काही नाही. आमच्याकडे फक्त ह्या देवतेबद्दलची भक्ती आहे. त्या जोरावर आम्ही इथपर्यंत आलो आणि हे आम्ही आज करू शकलो. मी पाहिले नाही आम्ही शिवराय, तुम्ही नाही पाहिले. अशी माणसं ज्यांनी आम्हाला सगळ्यांना शिवराय ऐकवले, ते सगळ्यांचे आभार मानतो. त्यांच्या नजरेने आम्हाला कळलं की एवढा मोठा माणूस होता, एवढा मोठा माणूस होता, इतकं मोठं कर्तृत्व आहे त्याचं. त्यांच्या नजरेने आम्हाला कळलं. आणि आम्ही जे पण करतोय ना, आम्ही जे पण करतो आम्हाला वाटतं नाही अजून मोठं करायला पाहिजे, हे कमी आहे अजून करायला पाहिजे. आताही वाटतंय, परवा पण भाऊ बरोबर बोलत होतो, अजूनही करतोय काहीतरी. आमचे प्रयत्न आम्ही करतोय, ही फक्त आमची भावना आहे. माझ्या अश्रूंकडे लक्ष नका देऊ, हे बोलणं माझं फार महत्वाचं आहे. अजूनही करतोय, प्रयत्नच करतोय. अवघड आहे, फार अवघड आहे. आणि याचं संगीत करणं हा एक भाग झाला, ते लिहिणं एक भाग झाला, गाणं एक भाग झाला. पण हे सगळं मी हे जे काही चित्रित केलंय, तुमच्या सगळ्यांचं खूप 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 अभिनंदन, खूप कौतुक. हे बघताना इतकं अंगावर आलं. दिस इज मेस्मरायझिंग, अमेझिंग. त्या युगात तुम्ही घेऊन गेलात आणि आम्ही जगतोय ते. आज बघताना फार छान वाटलं, आनंदी आनंद आहे सगळा. मी खरं गोष्ट सांगू, एकच मिनिट अजून बोलतो, सॉरी. एक फाहा ज्याला आपण म्हणतो शिवप्रताप दिन, त्या शिवप्रताप दिनाची ही कथा आहे. एवढी मोठी गौरव गाथा आहे. आमच्याकरता तो उत्सव असेल जेव्हा मी थिएटरमध्ये बघू हा पूर्ण सिनेमा. आणि भाऊ, थँक्स अ लॉट फॉर दिस एक्सपिरियन्स. अगदीच म्हणजे डे वनच्याही डे वन पासून आम्ही असोसिएटेड आहोत या पिक्चरला. खूप म्हणजे आम्ही काय म्हणतो त्याला, फाउंडर्स या चित्रपटाचे तेव्हापासून असोसिएटेड आहोत. आणि शिवाजी महाराजांबद्दल काय सांगू, हे आज करतोय असं नाही गाणं, उद्या करतोय असं नाही गाणं. सतत काही ना काहीतरी त्यांच्याबद्दल चालूच असतं, मनात चालूच असतं. रोज एक नमस्कार त्यांच्याकरता होतोच. आणि हा मुजरा करता आला. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळतात. खूप धन्यवाद सगळ्यांचे. जय शिवराम. अजय सर, तुमच्या मनात आता काय चाललंय याची आम्ही फक्त कल्पना, मराठी जनाच्या मनामधली भावना तुम्ही बोलून दाखवली. आम्हा सगळ्यांच्या मनामध्ये असंच आहे. हा कुठल्याही चित्रपटाचा फक्त ट्रेलर लॉन्च किंवा प्रीमियर नसून 1 मे पासून हा सगळीकडे उत्सव म्हणूनच साजरा होणार आहे. आणि याची आजपासून ही नांदी आहे. मला असं वाटतं अजय सर, अतुल सर, तुम्ही इतक्या पोटतिडकीनं शिवरायांवर प्रेम करता, इतकं मनापासून भावुक होऊन त्यांच्याबद्दल बोलता, त्यांच्याबद्दल कायम मनात भावना ठेवता. आणि हीच भावना तुमची या संगीतामधून सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचेल, जी ऐकायला आम्ही ऑलरेडी सुरुवात केली आणि 1 मे पासून संपूर्ण जगभरात ही लाट पोहोचणार आहे. मी अतुल सर तुम्हाला विनंती करतो, तुमचा अनुभव कसा? ज्या आहेत ते यांनी आपल्या शब्दामध्ये मांडल्या, आपल्या अश्रूमध्ये मांडल्या. मला एका गोष्टीचा आनंद खूप जास्त आहे की आजपर्यंत महाराजांच्या जीवनावर असे खूप सिनेमे आले, किंवा जसे शिवाजी महाराज आहे ना, इतक्या आपल्या लहानपणी कुठलीही पिढी असो, आम्ही असो, आमच्या आधीची पिढी असो, आज 400 वर्षानंतर सुद्धा जगाच्या पाठीवर असा एक माणूस आहे की प्रत्येक माणसाच्या रक्तात सळसळतो. असा माणूस मला नाही वाटत पुन्हा होईल. असं व्यक्ती म्हणून आपण जर का त्यांच्याकडे बघितलं, त्यांना जर का देव आपण बघितलं तर मग सगळंच सोपं वाटतं. पण एक माणूस म्हणून त्यांच्याकडे बघितलं तर मग कळतं की हे अवघ्या 50 वर्षांच्या आयुष्यामध्ये आपण काहीच केलेलं नाही त्या माणसापुढे. आणि
आंतरराष्ट्रीय पातळीवरचा असा सिनेमा होण्याची करण्याची आमची न जाणो कित्येक वर्षांची गरज होती, इच्छा होती, ती ह्या निमित्ताने आता पूर्ण होतंय ते स्वप्न. त्यातला एक महाराजांच्या जीवनातला अतिशय खूप मोठं मोहीम, खूप मोठी एक दिवस तो आपल्याला दिसणार आहे. आणि त्याच्यासाठी मला वाटतं की एवढा मोठा सिनेमा आंतरराष्ट्रीय पातळीवरती, राष्ट्रीय पातळीवरती ह्या दोघांनी, ज्योती मॅम यांनी हे शिवधनुष्य आहे ते पेलण्याचा प्रयत्न केलाय. आम्ही सगळे असंच म्हणू की प्रयत्न केलाय. आणि ते कसं असतं माहिती का, महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे असं व्यक्तिमत्व आहे की ज्याला जे वाटेल ना त्यांनी ते त्यांच्या आयुष्यावर काहीतरी करावं. ज्याला जे वाटेल ते, की त्याच्याबद्दल ना कोणी विचार पण करू नये की काय हे कसं वाटतंय, हे कसं वाटतंय. कारण कसं असतं, प्रत्येक गोष्ट, कुठलीही महाराजांच्या आयुष्याशी निगडीत कुठलीही गोष्ट असली ना, त्याच्यामध्ये मला वाटतं की प्रत्येक माणूस, प्रत्येक महाराष्ट्रीयन, प्रत्येक भारतीय हा मला वाटतं ना, सगळेजण आपोआप आपलं एकीकडे जे आपण असतो जगाच्या पाठीवर ते, आणि महाराज म्हटलं की त्या बाबतीत प्रत्येक जण अतिशय प्रामाणिकपणे, अतिशय हात जोडलेच जातात. मग ते प्रत्येकाची क्रिएटिव्हिटी असो त्यामध्ये हात जोडूनच माणूस करतो. त्यामुळे ज्यांनी जेवढे प्रयत्न केलेत किंवा इथून पुढे सुद्धा करतील त्यांनी नक्की करावेत. हा आमच्या सगळ्यांकडून करण्यात आलेला एक प्रयत्न आहे. आणि आम्हाला सगळ्यांना आनंद असा आहे की आज बॉलिवूड मधील सगळेजण आज या सिनेमामध्ये आहेत. आणि महाराजांचा सिनेमा इतक्या मोठ्या पातळीवर रितेश भाऊंनी केलाय. याच्या खरं सांगायचं तर ही त्यांच्यासाठी पण एक मोहीम होती. आणि त्या नवरा बायकोंनी काय 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 बघितले, हे कदाचित पुढे उद्या जर का आत्मचरित्र त्यांनी लिहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की ते आता हा खरोखर खूप इमोशनल होण्याचा दिवस आहे. कारण 10 वर्ष उराशी नाही, 10 वर्ष महाराष्ट्राला माहिती आहे की 10 वर्ष हे स्वप्न त्या रितेश भाऊंचं होतं. पण त्याच्या आधी न जाणो कित्येक वर्ष त्यांनी हे बघितलं असेल. आणि आपल्या सगळ्यांची पण एक प्रत्येकाचीच इच्छा असते की महाराजांच्या आयुष्यावर काहीतरी घडावं. आपण सगळे लकीच आहोत. जसं जितूनी सांगितलं, आपण नशीबवान आहोत की आपला जन्म या मातीत झालाय. आणि अशा माणसाचं आपण आपला मूळ पुरुष आहे की ज्याचं नाव घेतल्यानंतर ते 2 वर्षाचा मुलगा असो किंवा 70 वर्षाचा माणूस असो, 80 वर्षाचा, रक्त सळसळतं आणि एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते. आणि त्याच्यासाठी कुठलीही गोष्ट, ते तुम्ही आता काय ते चाललंय, ते मिलेनियम, जेनझी, कोणी जे काय असेल ते बघा जरा आताच्या काळात सुद्धा की शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव असं नाव आहे की ज्याच्यावर प्रत्येक पिढी एकत्र येते आणि प्रत्येक पिढीला तेवढाच अभिमान वाटतो. आणि तो त्यांच्या आयुष्यावरचा एका प्रसंगाचा हा सिनेमा येतोय, याचा आम्हाला खूप आनंद आहे. आम्ही याचा भाग होण्यासाठी आसुसलो होतो. आणि ते जे काय थोडीफार आमच्याकडनं त्याची सेवा करण्याची संधी मिळाली, त्याच्याबद्दल रितेशजी आणि जेनेलिया वहिनी तुमचं खरोखर खूप मनापासून आभार. थँक्यू अतुल सर. आताच तुम्ही जेनझीचा उल्लेख केलात आणि आजकाल सगळीकडे त्यांच्याबद्दल बोललं जातं, म्हणून जिओ स्टुडिओजने धुरंधर बनवला. धुरंधरचा भाग 2ही आपण पाहिला. पण ज्यांना ओजी रणधुरंधर म्हटलं जातं, अशा महाराजांवरचा हा चित्रपट कित्येक पटीने यशस्वी होईल आणि सगळ्यांच्या मनात पोहोचेल, यामध्ये कुठलीच शंका नाही. जेनेलिया मॅमकडे मी येणार आहे. जसं मगाशी उल्लेख झाला बोलताना की सेटवर रितेश सरांची भूक त्यांची कशी आहे, कधी आहे, आणि ती भागवण्याचा त्या प्रयत्न करत होत्या एक माऊलीच्या रूपामध्ये, ऑलमोस्ट एक पार्टनर म्हणून. तसंच सगळ्या शिवभक्तांची भूक ज्यांनी निर्मात्या म्हणून त्यांची महती सांगून आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केलाय. मुंबई फिल्म कंपनीतर्फे निर्मात्या म्हणूनही आपण काम करताय. सईबाई राणी साहेबांची पण भूमिका करताय. या दोन्ही भूमिका आणि बायकोची भूमिका हे कसं मॅनेज केलं तुम्ही? तुमच्यासाठी किती चॅलेंजिंग होतं? मला सांगणार नाही.
लेकिन हाउ वाज दिस एक्सपीरियंस, आपके लिए कैसा था पूरा अनुभव? ॲक्च्युली नमनी खूप इमोशनल आहे, सो आय वॉन्ट टेक टू मच टाइम, बट ऑल आय कॅन से इज थँक यू सो मच एव्हरीवन. Thank you for making this dream possible. Thank you. And thanks to everyone right here who's been my strength. From Sandeep, Nandita, the whole team, Jarishi, Manashi, Nikhil Koble, Apurva, Prajakta, Urvashi, Dr. Rohan Mavaskar. I don't think this film can happen without all of you. Charol, the entire direction team, the entire production team, our team, all our teams. So from the bottom of my heart, the posts, the marketing, the everyone, Chandini, Ayush, I'm sure I'm missing out all of you, but from the bottom of my heart, I just want to say thank you for helping us make this film, because you came in with all the positivity and all the love, and that's why it could be what it is. Thank you. जेनेलिया मॅम, ही पॉझिटिव्हिटी चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरही आपल्या सगळ्यांना जाणवेलच आणि त्याबद्दल आम्हा सगळ्यांना खात्री आहे.